अनेक जगांचे मनोरथ ज्या ठिकाणी पूर्ण होतात असे ठिकाण म्हणजे दत्तात्रय प्रभू. लेकराला तहान लागावी, भूक लागावी. अनेक स्त्रिया घरामध्ये असतात, पण ते लेकरू थांबत नाही, रडत असतं आणि रडत असतं. मात्र जेव्हा त्याची आई त्याला आपल्या कडेवरती घेते ना, त्या लेकराचं रडणं थांबलेलं असतं. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभू ही आई आहे. आईला सांगावं लागत नाही की लेकराला काय हवंय. आणि म्हणून साहजिक आहे, प्रत्येकाचं आकर्षण हे दत्तात्रय प्रभू महाराजांबद्दल आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचं कुठलंही मंदिर असेल, ते 12 खंडी असतील, माहूर असेल, खानदेशमध्ये सुद्धा एक खूप सुंदर मंदिर आहे, सारंगखेडा, मला वाटतं गुजर भाग आहे तो. खूप मोठी यात्रा भरते तिथे सुद्धा. आणि म्हणून दत्तात्रय प्रभू बद्दलचं जे आकर्षण आहे हे तुम्हालाच नाही, साधू संतांना सुद्धा आहे. हो, साधूंनाही वाटतं, कारण की दत्तात्रय प्रभूंचं चहुयुगी अवतार तर आहेच, पण अमोघ दर्शन आहे, अमोघ दर्शन आहे. असंच एक वेळ सर्वज्ञ दत्तात्रय प्रभूंचं गुणांमोदन करतायत. त्यावेळेला स्वामींच्या सन्निधानात असणारे डखले आणि चांगदेव यांना दत्तात्रय प्रभू बद्दलची आवड निर्माण झालेली आहे. आणि देवाला प्रार्थना करतायत, स्वामी जगन्नाथा, आपण सांगितलेली अस्तिपरी खूप कठीण आहे, नाही होणार माझ्याच्याने. आणि म्हणून मला दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला जाण्याचा योग प्राप्त झाला पाहिजे, भेट झाली पाहिजे. आणि स्वामी वेरूळ या ठिकाणी असताना त्यांना विधी विहितात, ठीक आहे, आपल्याला दत्तात्रय प्रभूचं दर्शन घ्यायचं असेल ना, तर काही पथ्य पाळावं लागेल, काही नियम पाळावे लागतील. सहज काही मिळत नाही माय बापू, काही नाही मिळत. स्वामी म्हणतात की पतीच्या घरी जायचं असेल तर सासुरवास सहन करावा लागतो. हो, मग जगाचा पती परमेश्वर असणारा त्याला जर प्राप्त करायचं असेल, स्वामी म्हणतात की जगाचा सासुरवास सहन करावा लागेल. हो, जगाचा. आपल्याला मात्र देवाकडे जात असताना सर्व सुविधा, सर्व संपन्न, सर्व गोष्टी आपण परिपूर्ण असेल तरच देवाकडे जाण्यासाठी निघतो. मात्र स्वामी आता त्या डकले आणि चांगदेवांना विधी विहित करतात की आपल्याला जायचं असेल ना, गाऊन गावा जावं लागेल. एका गावात थांबता येणार नाही, एका मुक्कामापेक्षा जास्त मुक्काम करता येणार नाही. भिक्षा करावी लागेल, पाहुण्यांकडे जाता येणार नाही. सर्व विधी विहित केला. खूप मोठं चरित्र आहे, थोडक्यात सांगायचं आहे मला तुम्हाला. आणि आता प्रवासाला निघाले. दरकोस दर मुक्काम करत करत एका अशा ठिकाणी येऊन पोहोचले जिथे नातेवाईकांचं घर जवळ आहे. स्वामींनी सांगितलं होतं, हो, तुम्हाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन होईल. आणि जात असताना कुणी एखादा संन्यासी भेटेल, तो म्हणेल मी दत्तात्रय प्रभू आहे, पण ते दत्तात्रय प्रभू नाहीयेत. पुढेही तुम्हाला कोणी भेटेल, तेही म्हणतील मी दत्तात्रय प्रभू आहे, पण ते सुद्धा नाही. पण तिसऱ्या वेळेला ज्यांची भेट आपल्याला होणार आहे ना, जोंधळ्यांच्या वेसामध्ये नाही का दत्तात्रय प्रभूंची भेट होणार होती, ते म्हणतील मी दत्तात्रय प्रभू नाही, पण तेच दत्तात्रय प्रभू असतील. अशी सुंदर लीळा आहे. आणि आता दत्तात्रय प्रभूंच्या ओढीने ज्यांचं दर्शन अमोघ आहे, दर्शन होत नाही, आणि ज्याला झालं त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, असे श्री दत्तात्रय प्रभू. भेटीची आतुरता मनात आहे, परंतु बघा माणसाचं काय होतं.
स्वामींनी सांगितलं आचार विहित करत असताना तुम्हाला सर्वात अगोदर करायचं तर काय करावं लागेल हो? आचाराच्या पहिल्या सूत्रामध्ये स्वामी म्हणतात तुम्हाला अगोदर स्वदेश संबंध सोडावा लागेल, त्याज्य करावा लागेल, स्वग्राम त्याज्य करावं लागेल, संबंधियांचा संबंध विशेषता करून त्याज्य करावा लागेल. पण जीवाकडून नाही होत. दत्तात्रय प्रभूंचं दर्शन नक्कीच झालं असतं, यात काहीच शंका नाही. मात्र ज्यांच्या भेटीला जायचंय ना, त्यांची आतुरता ही तेवढीच लागावी लागते. साधी गोष्ट आहे, एखादी लेक ज्या वेळेला सासरी नांदत असते ना, बरेच वर्ष झालेले असतात, माहेरी जाण्याचा योग येत नाही. दिवाळीसारखा सण येतो, वाट पाहत असते. बरेच वर्ष झालेत, कुणीच नाही आलं माहेरचं, कुणीच नाही. वाट पाहते. दिवाळीसारखा सण येतो आणि मग तिला वाटतं की दिवाळीचं कुणीतरी मूळ घेऊन येईल आणि माझ्या आईची, वडिलांची, त्या मैत्रिणींची माझी भेट होईल. वाटतं की नाही? किती आतुरता असते, भेटीची किती आतुरता असते. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी, पाहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन हो, तैसे माझे मन, वाट पाहे भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. ही भेट महत्वाची. किती आतुरता असते आईला भेटण्याची. ती आतुरता देवाला भेटताना मात्र वाटत नाही, जाणवत नाही. स्वामींनी सांगितलं होतं नक्की दर्शन होईल, यात शंका नाही, नक्की दर्शन होईल. मात्र संबंधियांना भेटल्याशिवाय नाही जमलं. संबंधियांकडे गेले, संबंधियांच्याकडून पावनचार करून घेतला, झोपले, चांगलं जेवण केलं. देवांनी भूमीवरती शयन करायला सांगितलं, चांगल्या बाजेवरती झोपले. कसा देव भेटेल बरं? आणि जाणीव झाली. बघा तुम्हा,
आपल्याला लक्षात येतं, कधी कधी असं होतं की आपल्याला जाणीव होते की आपण चुकलो. चूक होत असते, प्रत्येकाकडून होत असते, मात्र डोळ्यामध्ये कधीच देवाच्या समोर बसून अश्रू मात्र आपल्या येत नाहीत. देवाकडे जाऊन कधी प्रायचित्त करता येत नाही. दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाचा लाभ फार मोठा आहे. केवळ आणि केवळ संबंधियांमुळे तो गमवल्या गेला. चांगदेवांना लक्षात आलं, दखल्यांना लक्षात आलं की आता नाही होणार दत्तात्रेय प्रभूंची भेट, आपण विधी चुकलो. चूक दुरुस्त करता येते ना, चूक दुरुस्त करता आली पाहिजे. संसारामध्ये असताना संसारासाठी आपण किती काही करत असतो नाही का. रात्रंदिवस प्रत्येकाकडे हात जोडतो, पण आपल्याला थकवा येत नाही. महानुभावी एका कवीने फार सुंदर म्हटलेलं आहे, संसार संगे बहुशीन लोमी, कृपा करी रे दत्तराज स्वामी. ऐसे कळोनी मन हे विटेना, ऐसे कळोनी मन हे विटेना, तुझ वीन दत्ता मज कंठ वेना, तुझ वीन दत्ता मज कंठ वेना. मी कोण कोठो नियालो कसारे, स्त्री पुत्र स्वप्नात गुंतलो रे. ऐसे कळोनी मन हे विटेना, ऐसे कळोनी मन हे विटेना, तुझ वीन दत्ता मज कंठ वेना. नाही करता आलं कधीच. देवाच्या मंदिरात जाऊन कधी देवासमोर बसून प्रायचित्त नाही करता आलं. कधीतरी देवासमोर बसून डोळ्यामध्ये 2 अश्रू जर आपण देवाच्या चरणावरती समर्पित केले ना, सर्व पातकांमधून मुक्त करणारा आहे तो. संसारामध्ये आपल्याला सर्व परीने सुख देणारा श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार आहे. हो, संसारासाठी देतो ना तो. संसारालाही सुखाचं करायचं असेल ना, तर दत्तात्रेय प्रभूच्या चरणाकडे जावं लागेल. फार सोपं आहे हो. माझा देव खूप 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 काही देऊन जातो, आणि एवढं देऊनही आपल्याला असं वाटतं काय मिळालं आपल्याला, काय मिळालं. गेली 2 दिवस तेच सांगतोय आपल्याला. मागतो आपण फक्त संसारासाठी, मात्र अनुसया मातेने नाही असं काही मागितलं. अत्रि ऋषींनी असं काही मागितलं नाही. देवाला मागितलं तर देवा मला द्यायचं असेल तर बस तू पाहिजे आणि तूच पाहिजे, या व्यतिरिक्त काही नको. त्या देवाला स्वतः त्यांच्या उदरी अवतार घ्यावा लागला. का, कशासाठी? कारण अत्रि ऋषी मध्ये सुद्धा खूप काही त्या नावामध्ये दडलेलं आहे. नावाचे अर्थ काल तुम्हाला सांगितले मी. हो, अत्रि म्हणजे ज्यांच्याकडे 3 प्रकारचे दोष नाही ते अत्रि. रजतम सत्वा विरहित, जे भगवंताच्या नामचिंतनामध्ये सदैव तत्पर आहेत ते अत्रि. आणि जिच्या ठिकाणी यत किंचितही असूया नाही ती अनुसया. उगाच भगवंत कोणाच्या उदरी जन्माला येत नाही, नाही ना. महानुभाव सिद्धांत सांगतो, ज्या आईला, ज्या स्त्रीला मार्गाचे दोष पोटामध्ये लपवता येतात, एखाद्या साधूचा दोष आपल्या पोटामध्ये जी आई सामावते ना, त्याच उदरामध्ये देव अवतरित होत असतो. किती मोठा गुण आहे हा. आपण मात्र हा असा तो तसा, काही गरज नसते हो, काही गरज नसते. एखाद्या वेळेला बघा ना, एखाद्या मुलीसाठी गावात पाहुणे येतात,
एखादं म्हातारं ओट्यावरती बसलेलं असतं, त्या ओट्यालाही नाव दिलं पूर्वजांनी, काय? कुच्चर ओटा. तुमच्या गावात नसेल मला खात्री आहे, पण गावागावामध्ये असतात. हा, कुच्चर ओटे असतात नक्की, हो. आणि त्या गावात आल्यानंतर काही म्हातारी मंडळी त्या ओट्यावरती बसली होती, हो. आणि आल्यानंतर विचारलं, का हो अमुक पाटलांचं घर कुठे आहे? त्यांनी म्हटलं, हो आहे, सांगतो. पण काय काम आहे? आता म्हाताऱ्यांना काय गरज आहे विचारण्याची, काय काम आहे? ते म्हटले की आम्ही त्या पाटलांच्या पोरीला पाहायला आलो. ते म्हटले, कोण्या? ती का जिला कधी कधी घुरं येतं? आता असं म्हटल्यानंतर त्या पोरीला पाहायला जातील का हो पाहुणे? काय गरज आहे का? काही गरज नसताना आपण चुकीचं बोलत असतो. आणि म्हणून आपलं बोलणं सुद्धा देवानी कसं असावं, हो. पद्मनाभी चुकले, देवाने दार बंद करायला लावलं. बाई दार बंद करा, हा प्राण्याचे चैतन्य पोळवणी आला असे, हो. देवाने दार बंद करायला लावलं. ही लीळा कधी आपण पाहिली का? कधी या चरित्रात गेलोय का आपण? काही गरज नसते. एखाद्याच्या गुरुला म्हणावं, का हो तुमचे गुरुजी परमाणू एवढंच ज्ञान आहे का? त्यांना मन दुखलं ना, कुणालाही वेदना होते, ज्याच्यावरती आपली अत्यंत प्रेम असतं त्या व्यक्तीबद्दल कुणी बोलावं, वेदना होते ना, वेदना होते. त्यावेळेला देवाने सांगितलं, बाई सांग ना, बाई दार बंद करा. स्वामींच्या सन्निधानात असणारा हा पद्मनाभी, याने एका व्यक्तीचं चैतन्य म्हणजे अंतकरण दुखवलेलं आहे ना, अशा व्यक्तीला आमच्याकडे मुळीच जागा नाही. मग आपण विचार करावा, आपण किती जणांचं अंतकरण दुखवतो गरज नसताना, हो, काही गरज नसताना. मग तो देव आपल्या जवळ येईल का? येईल वाटतं तुम्हाला? मन मोठं करावं लागेल. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंच्या कथेमध्ये अशा अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात, ज्या आपल्याला जीवनाला आधार देतात, जीवन जगायला शिकवतात. आणि म्हणून अशीच एक कथा आपण आज पाहणार आहोत. काल आपण सांडल्य आणि मांडल्याची कथा पाहिली. त्यानंतर कथा येते, तीनही देव आपल्या बायकांच्या सांगण्यावरून कुठे येतात? बद्रिकाश्रमामध्ये. आणि त्या बद्रिकाश्रमाचंही काय हो, काय वर्णन करावं. तिथे गेल्यानंतर प्रत्येकाला असं वाटावं, प्रत्येकाच्या मनात हा भाव यावा. का? कारण की देव तिथे आलेला आहे. सगळं इतका आनंद त्या झोपडीमध्ये आहे, प्रत्येकाला वाटायचं तिथं जावं, तो आनंद घ्यावा. तो आनंद आपल्यालाही घेता आला पाहिजे. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर. दो घर को गुलशन सा, मेरे दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए. दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए.
पखारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा। पधारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा। पखारो इनके चरणों को बहाकर प्रेम की गंगा, बहाकर प्रेम की गंगा। हुई रोशन मेरी गलियां, हुई रोशन मेरी गलियां, हुई रोशन मेरी। काय आनंद आहे त्या झोपडीमध्ये. बद्रिकाश्रमाचा तो परिसर सर्व वनराई फुललेली आहे. सुगंध दरवळतोय, पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे, आनंदमय वातावरण चालू आहे. आणि त्या झोपडीला सुद्धा आता महालाचं स्वरूप प्राप्त झालं. अणुसया मातेला आनंद वाटायला लागला. त्याचं कारण काय माहितीये तुम्हाला? त्याचं कारण एकच आहे की ज्या झोपडीमध्ये सुद्धा अवतार अवतरित झालेला आहे. आणि त्यामुळे अणुसया मातेला आणि अत्रि ऋषीला काय वाटायला लागलेलं आहे? सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं. सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए। मेरे देख कर अपने बाबा को, अपने बाबा को उमड़ आई मेरी आंखें, देख कर अपने बाबा को, देख कर अपने बाबा को। हुई रोशन मेरी गलियां, हुई रोशन मेरी
गलियां मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। काय आनंद आहे बघा ना, झोपडी सुद्धा आता महल वाटायला लागते. हा आनंद देवाच्या येण्याने आपल्याला झाला का? आज देवाचा अवतार आपण साजरा केला. किती जणांना आनंद झाला हा आनंद? आणि याच जाग्यावरती जर आपले वडील आले असते, आपल्या घरी आई आली असती, बहीण आली असती, किती आनंद झाला असता का नाही? मग देवाच्या येण्याने हा आनंद होतो का? किती महिला असतील ज्या सकाळी भल्या पहाटे 3ला उठून अंघोळ झाली असेल, देवपूजा स्नान झालं असेल, पारायण झालं असेल, उपहार झाला असेल, आणि ज्यांनी हे केलं ते निश्चित भाग्यवान आहेत. हो, निश्चित देवासाठी आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून अनुसया मातेची ही कीर्ती सर्वत्र पसरली. सांडल्य मांडल्याची कथाही आपण श्रवण केली. त्यानंतर ब्रह्म विष्णू महेश यांच्या पत्नी असणाऱ्या सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती, नारद मुनी त्यांच्याकडे गेले. ही कथा आपल्याला ठाऊक आहे. गेले आणि काय सांगितलं? एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीची साडी जरी चांगली आहे असं कळालं तर मात्सर्य आल्याशिवाय राहत नाही. आणि नारदाने तर सांगितलं, काय तुम्ही देवाच्या पत्नी? अहो, पृथ्वी तलावरती बद्रिकाश्रमामध्ये अत्रि ऋषींची पत्नी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पतिव्रता आहे. आणि ज्या वेळेला त्याने हे सावित्रीला सांगितलं, लक्ष्मीला सांगितलं, पार्वतीला सांगितलं, सर्व देव काही कामाला गेले असतील. दिवस मावळतीला गेला होता, मालक येण्याची वेळ झाली. तिघी जणी आता रुसून बसल्या. एकच पर्याय असतो बायांकडे. मालक आल्यानंतर तोंड फुगलेलं दिसलं की मालक विचारणार, अगं काय झालं? ही बोलणार नाही. अजून एकदा विचारलं जाईल, काय झालं? ही बोलतच नाही. मग हळूच उठते, पाण्याचा ग्लास भरते आणि सहज देत नाही, आपटल्यासारखा करून हातात देते. मालकाला लक्षात येतं की आता आपल्याला सावध व्हावं लागेल. बिचाराला संसार करायचा असतो, मुलं उपाशी असतात, स्वयंपाक झाला नसतो, आणि म्हणून लाडी गोडीला लावतो. अगं सांग ना, काय हवंय तुला? दागिना हवंय? बोल ना. साडी हवी? काय हवंय तुला? माहेरला जायचंय का? उद्या जाऊ आपण. म्हणावं लागतं हो. तुम्ही म्हणाल, बाबा तुम्हाला कसं काय माहिती? संशय घेऊ नका, आजूबाजूला माझ्या मंदिराच्या घरं आहेत म्हणून माहिती आहे मला. हा. आणि अशाच प्रकारचं आता सावित्री, लक्ष्मी, पार्वती तिन्हीही आपल्या ब्रह्मविष्णू महादेव यांना सांगितलं की आता तुम्हाला काहीच मिळणार नाही मिळणार. कोण ती? अनुसया म्हणे, जा तिथे आणि तिचं सत्वहरण करावं लागेल. कथा पूर्ण व्यवस्थित माहिती असल्यामुळे कथेला थोडा अजून पुढे नेतो. त्यांच्या सांगण्यावरून तीनही देव आले आणि काय फजिती झाली आपल्याला ठाऊक आहे. या कथेवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ते फार महत्वाचं आहे. इथेच मग सिंग ऋषी असणारे श्री दत्तात्रेय प्रभू झालेले आहेत. का झाले? कारण की तीनही देवांना त्यांनी दान दिलं. किंबहुना आपला आत्माच जणू अत्रींना दान केला म्हणून दत्तात्रय झालेले आहेत. दत्त अधिक आत्रेय म्हणून दत्तात्रेय. तिथून पुढे सेंग ऋषी श्री दत्तात्रेय नावाने ओळखल्या जात होते. त्याच नावाचा देवाने स्वीकार केला म्हणून आपण स्मरण करत असतानाही सह्याद्रीपासून सुरुवात करतो. सह्याद्री हे पर्वताचं नाव आहे, पुढे देवाचं नाव येतं. त्या नावाचा देवाने स्वीकार केला आणि तीनही देवाची फजिती झाली. ही कथा आपल्याला ठाऊक आहे. पुढे
सर्व ऋषीमुनींनी आता हळूहळू दत्तात्रय प्रभूंचं वय आता 11 ते 12 वर्षाचं झालेलं आहे, मोठे झाले. आणि सर्व ऋषीमुनींनी एक उत्सव साजरा करण्याचं ठरवलं. त्या बद्रिकाश्रमामध्ये आता अनेक ऋषीमुनींना आमंत्रित करण्यात येत होतं. 88,000 ऋषीसह अनेक ऋषी आता त्या बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी एकत्रित झाले आणि यज्ञ आरंभ केलेला आहे. अनेक ऋषींना आमंत्रण दिल्या गेलं आणि त्याच यज्ञामध्ये आता दैवल्य ऋषी सुद्धा आलेले आहेत. दैवल्य ऋषींना असं वाटत होतं मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, मी मोठा आहे, वयाने मोठा आहे, ज्ञानाने मोठा आहे, सामर्थ्याने मोठा आहे आणि म्हणून यज्ञाचा मान जो आहे ना पूजेचा तो मला दिला जाईल. पण त्याच ठिकाणी भगीरथ नावाचे ऋषी सुद्धा होते ज्यांनी गंगा आणली. महादेवाच्या जटेतून ज्यांनी गंगा आणली ना ते भगीरथ ऋषी. आणि म्हणून सर्वांनी ठरवलं की आपण आता हा जो मान आहे कोणाला द्यायचा? भगीरथ ऋषींना द्यायचा. दैवल्य ऋषींना मात्र वाटत होतं हा मान मला मिळेल. राग आला, पूजा सुरुवात झाली. दैवल्य ऋषी अनावर झाला, रागाचा पारा चढला, कुणाला बोलावं म्हणून रागाच्या भरात तिथून निघाले. जसं निघाले तसं माहुर या ठिकाणी येऊन त्यांनी तप साधना करायला सुरुवात केलेली आहे. एक महादेवाचं लिंग स्थापन केलं. गंगेवरती जायचे, मुठभर वाळू आणायचे, त्या महादेवाच्या लिंगावरती ते वाळू टाकायची, मंत्रतंत्र म्हणायचे. पाहता पाहता आता ते लिंग आकाशाच्या दिशेने झेपावू लागलेलं आहे. मोठं होतं तसं सामर्थ्य वाढतं, प्रकाश वाढला आणि त्याच्या प्रकाशामध्ये, प्रखरतेमध्ये आजूबाजूला असणारे जे काही जीवजंतू आहेत त्यांना त्याचा त्रास व्हायला लागला. पशु पक्ष्यांना त्रास व्हायला लागला, सर्व मानवांना त्रास व्हायला लागला. आणि ही वार्ता आता देवादिदेव असणाऱ्या सर्व देवतांकडे गेलेली आहे. काय करावं? हा प्रसंग चालून आला, काय करावं? आणि म्हणून सर्व ऋषी मुनींनी बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी धाव घेतली. श्री दत्तात्रय प्रभूंना आळवलं, विनंती केली आणि हाच तो प्रसंग होता ज्या निमित्ताने श्री दत्तात्रय प्रभूंनी आता बद्रिकाश्रम सोडून माहूरच्या दिशेने वाटचाल चालू केलेली आहे. हाच तो प्रसंग होता. श्री दत्तात्रय प्रभू 88,000 ऋषीसह आता माहूरच्या दिशेने निघाले आणि नित्य नेमाप्रमाणे दैवल्य ऋषी आता गंगेवरती संध्या स्नान करण्यासाठी गेलेले आहेत. त्रिकाळ संध्या असते, जिथे रात्र संपते दिवस उजडतो ती एक संध्या असते, जिथे सकाळ संपते आणि दुपार चालू होते ती एक संध्या असते, आणि जिथे दिवस संपतो आणि रात्र सुरुवात होते ती एक संध्या असते. ती एक संध्या असते. आणि म्हणून संध्या वंदनासाठी गेलेले दैवल्य ऋषी येईपर्यंत आता श्री दत्तात्रय प्रभू त्या दैवल्य ऋषी ज्या ठिकाणी बसत होते त्या ठिकाणी जाऊन बसले आणि त्या लिंगावरती हात ठेवला. दैवल्य ऋषींना जाणीव झाली की या परिसरामध्ये 12 कोसाच्या अंतरामध्ये सर्वसामान्य माणसाला येणं शक्य नाही. तिथे हा बालक 12 वर्षाचा हा सर्वसामान्य नाही याची जाणीव झाली. मात्र जोपर्यंत सामर्थ्य दिसत नाही ना तोपर्यंत आपण सुद्धा नमस्कार करत नाही. चमत्कार को नमस्कार. आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी आता त्या लिंगावरती हात ठेवला. तसं लिंग आता ते पाताळात जायला लागलं. दैवल्य ऋषींना जाणीव झाली की कुठेतरी आपण चुकलो, हा सर्वसामान्य कुणी नसून हा ईश्वरीय अवतार आहे. आणि हात जोडले. श्री दत्तात्रय प्रभूंना दैवल्य ऋषींनी हात जोडले, विनंती करायला लागलेत. देवा, चुकलं बा माझं, नाही ओळखता आलं. देवाला ओळखण्या एवढी ताकद माझ्यामध्ये नाही. आणि म्हणून देवा एक मागणी करतायत श्री दत्तात्रय प्रभूंना. दत्ता तुझा असावा, तुझाच बा देवा मला आधार असावा. चुकलोय मी, जाणीव आहे मला, पण आधाराची तुझ्या आता मला गरज आहे. हे आऊट हात का होईना हा लिंग माझं इथं प्रतीक म्हणून पाहिजे बा देवा. दत्ता
तुझा असावा आधार या मनाला दत्ता तुझा असावा आधार या मनाला देवा दिगंबरा हे दे आसरा दिवाळा दत्ता तुझा असावा आधार या मनाला देवा दिगंबरा हे दे आसरा दिवाळा दत्ता तुझा असावा आधार या मनाला दत्ता प्रभु परेशा भक्ता सदे ठाव दत्ता प्रभु परेशा भक्ता सदे ठाव विपदा दूरनेसी हाय नित्य भाव विश्व स्वरूप ईशा विश्व स्वरूप ईशा ते सौख्य पामराला देवा दिगंबरा हे दे आसरा जीवाला दत्ता तुझा असावा आधार या मनाला देवा दिगंबरा हे दे आसरा दिवाळा दत्ता तुझा असावा आधार या मनाला आधार या मनाला आधार दत्ता तुझा आधार या मनाला देवाच्या आधाराची गरज आहे माणसाला. गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात, बा अर्जुना सर्व धर्माणि परित्यज्य मामेकं शरणं व्रजाहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचि. आधार कुणाचा घ्यावा, कुणाचा आधार घ्यावा? अर्जुना तू घेतलेला जो आधार आहे ना चुकीचा आहे. तुला आधार घ्यायचा असेल ना समर्थाचा आधार घेतो, समर्थाचा आधार घेतला पाहिजे. आधार चुकीचा झाला मग कोसळतो आपण, दुःख होतात, यातना होतात. आणि म्हणून आधार हा भरभक्कम असला पाहिजे. दैवल्य ऋषीला जाणीव झाली विनाकारण आपण अहंकार केलेला आहे. देवाच्या चरणावरती लोटांगण घेतलं, चुकलो, प्रार्थना केली देवाला आणि एक विनंती केली, देवा माझ्या सामर्थ्यामुळे मला अहंकार चढला होता. मला जाणीव झाली, मला कळालं आज की माणसाचा अहंकार निरर्थक असतो. बा कसला अहंकार, 4-2 एकर शेती म्हणून, ट्रॅक्टर गाडी म्हणून
काही काही जणांना तर चांगली बायको मिळाली म्हणून अहंकार असतो. काय सांगावं, कोण कसला अहंकार करेल सांगता येत नाही हो. कळालं ना देवा, मला अहंकार नकोय, अहंकाराचं मूळ नकोय. सकंदी उपडायला सांगितलं माझ्या देवाने. अहंकार चांगला नाही आणि त्यामुळं त्याला मुळासहित उपटून टाकावं असं माझा देव सांगतो. त्या दैवल्य ऋषीने देवाला प्रार्थना केली, जोपर्यंत सूर्यचंद्र आहात तोपर्यंत आपण या माहूर ठिकाणी निद्रेसाठी आलं पाहिजे देवा. काही नकोय, माझ्यासाठी मला काही मागायचं नाही. देव प्रसन्न झाल्यानंतर आपण फक्त आपल्यासाठी मागत असतो. दैवल्य ऋषींनी मागितलं तर कुणासाठी? आपल्यासाठी मागितलं. कदाचित माहूर या ठिकाणी दत्तप्रभू आले नसते तर कदाचित जांभोरा ही खांड सुद्धा नसती. लक्षात घ्या, त्या देवाचं सन्निधान आपल्याला नसतं, आजचा अवतार दिन नसता. आपण उपदेशी असतो का नसतो हे सुद्धा सांगता येत नाही. आणि म्हणून एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला कारणीभूत असते. दैवल्य ऋषींनी मागितलं सर्वांसाठी. माहूर या ठिकाणी देवा निद्रेसाठी आपण आला पाहिजे, बस एकच मागणं आहे. आपली मनोकामना जर काही असेल तर एकच आहे देवा, आपण फक्त निद्रेसाठी माहूर या ठिकाणी यावं आणि माझ्या तप साधनेचं प्रतीक म्हणून हे जे लिंग आहे हे औठात तरी भूमीवरती दिसावं. ते आजही खोलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. तिथे आपण जातो आणि त्या लिंगावरती डोकं ठेवतो. त्याचं कारण एकच आहे की त्या लिंगाला दत्तात्रय प्रभूंचा स्पर्श झालेला आहे. माया आणि कृपा शक्तीचा त्या ठिकाणी निक्षेप झालेला आहे म्हणून ते पवित्र आहे. त्याच माहूर या ठिकाणी प्रातकाळच्या काळी दत्तात्रय प्रभू मेरू वाळा तलाव जो आहे या तलावाच्या काठावरती बसलेले आहेत आणि नित्य नेमाने गोरक्षनाथ नावाचा एक सामर्थ्यवान व्यक्ती त्याची झोळी आकाश मार्गाने रोज जायची. आणि दत्तात्रय प्रभू आज बसलेले आहेत. बघा, जीवाचा अधिकार जेव्हा चालून येतो ना, प्रसंग कसा घडत असतो. देव सुद्धा त्याच्या दारावरती जात असतो. आपल्यापासून काही अंतरावरती असणारा भंडारेकारांच्या शोधात माझा देव गेलेला आहे. कुठल्याही प्रकारचं वस्त्र अंगावरती, फक्त एक सुडा कटिप्रदेशी, एक सुडा श्री मुकुटी. भंडारेकारांच्या दारात देव उभा आहे. बघा ना त्याचं दातृत्व कसं आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, मज सोचा ते केले दाता, आपणचे झाला मागता, जन्म देई मनसे अनंता, परिमी देईचे ना. इतका मोठा असणारा देव त्यांनी आपल्याला दाता बनवलं. दाता म्हणजे देणारा. मज सोचा ते केले दाता, आपणची झाला मागता, जन्म देई मनसी अनंता, परिमी देईची ना. काय मागितलं देवाने, काय मागितलं? काहीच तर नाही मागितलं ना. वागतं देवाला कधी कधी मागावं, देवालाही वाटतं भक्तांनी मागावं. कोण्या भक्तांनी मागावं? भंडारेकारांच्या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात येईल, त्या भंडारेकारांना दारावरती उभा असणारा देव फक्त एकच शब्द बोलतो की भट्टो, मागील फाकी पहा, मागच्या पानावरती पहा, जो अर्थ तुम्हाला हवाय. भंडारेकारांनी बघितलं चरित्र, कदाचित तुम्हाला ठाऊक असेल. त्याच क्षणाला लक्षात आलं, माझे हितक्षय, माझं हितचिंतन करणारा हा ईश्वरीय अवतार आहे. जाणीव झाली. पत्नीला सांगितलं, अंघोळीला पाणी टाकलेलं असताना पत्नीला सांगितलं देवाने, आजपर्यंत मी तुझा होतो, या घराचा, मुलांचा, या प्रॉपर्टीचा होतो,
आता मला यातलं काही लागत नाही. ज्याचा असायला पाहिजे आता त्याच्यासाठी मी चाललोय. भांडारेकराची पत्नी सुद्धा बघा, काय मर्यादा असते. पतीवरती किती नितांत श्रद्धा आहे, काय पतिव्रता धर्म आहे. भांडारेकरांना विचारते, कुठं चाललात? अंघोळीला पाणी टाकलेलं आहे. त्यावेळेला भांडारेकरांनी म्हटलं, आम्ही ज्यांचे होतो त्यांच्याच साठी चाललो, आपण थांबा. नाही ओलांडली चौकट, नाही ओलांडली. असाच एक प्रसंग आपल्याला रामायणात पाहायला मिळतो. रामाने सुद्धा सांगितलं होतं सीतेला, ही जी लक्ष्मण रेषा आहे ना, लक्ष्मणाने सांगितलं होतं सीतेला ओलांडायची नाही. काय होतं ओलांडल्यानंतर आपल्याला ठाऊक आहे. भांडारेकराच्या पत्नीने मात्र भांडारेकरांना थांबवलं नाही. भांडारेकर निघाले, स्वामी समोर आहेत, भांडारेकर मागे आहेत. पाहता पाहता भांडारेकर स्वामींच्या सन्निधानात आता राहू लागले. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 16 वर्ष स्वामींच्या सन्निधानात असणारे भांडारेकर एक दिवसही देवाला आपली पाठ दिसू दिली नाही. ते भांडारेकर, मला वाटतं अळसपूर या ठिकाणी इंग्लिश सावली नाही का? मौदा, हा लक्षात नाही आलं माझ्या, मौदा. भांडारेकर देवाच्या सन्निधानात आहेत. देवाची सेवा करत असताना, देवाचा ओटा बनवत असताना इंगळीने दंश केला. वेदना झाली, कळ निघाली, डोळ्यात अश्रू आला. झालेली वेदना भांडारेकरांनी देवाला जाणवू दिली नाही. देवाला लक्षात आलं भांडारेकरांना वेदना होते. भांडारेकर याचना करतील, मागतील, देवा दुःखातून मुक्त करवा, कर मुक्त मला. आपण देवाकडे मागितलं नसतं. ज्या देवासाठी आपण करतोय त्या देवामुळे जर त्रास झाला तर देवाला म्हटलं असतं, काय देवा तुझ्यासाठी करताना हा त्रास. नक्कीच म्हटलं असतं देवाला, मला दुःखातून सोडव. देवालाही वाटलं माझ्या की भांडारेकर हात जोडून विनंती करतील की देवा मला या बंधनातून मुक्त करवा, या दुःखातून मुक्त कर. देवालाही वाटत होतं. भांडारेकरांनी मात्र देवाला काहीच म्हटलं नाही. देवाच्या समोर गेले, वेदना होत आहे, अतिशय असह्य वेदना भांडारेकरांना होत आहे. देवाला हात जोडले, देवाच्या समोर बसले भांडारेकर. देवा नकोय रे, काही नकोय, मला एक प्रार्थना करायची आहे. देवा मला प्रार्थना करायची. आपलं स्वरूप पाहिल्यानंतर जो आनंद मला होतो ना, तो आनंद मला आता अनुभवायचा आहे. आपलं मी स्तुती स्तवन करू. भांडारेकरांनी देवाला नाही मागितलं मला वेदनेतून मुक्त करा. ते भांडारेकर देवासमोर हात जोडून उभे आहेत. देवाच्या त्या स्वरूपाचं 32 लक्षणी चांपे गोर अरक्त वर्ण असणारे माझा देव त्या देवाचं वर्णन करतायत. आणि काय आश्चर्य बघा ना तुम्ही, काय सामर्थ्य असतं भक्तीमध्ये, काय सामर्थ्य असतं. ज्या वेळेला आपण देवाच्या होऊन जातो ना, काहीच लागत नाही, कशाचाच आधार लागत नाही. काय सामर्थ्य असतं त्या भक्तीमध्ये. भांडारेकर देवाच्या स्वरूपाचं वर्णन करतायत, वर्णन करतायत. आणि भांडारेकरांना जाणीव झाली की जसं जसं मी देवाचं वर्णन करतोय ना, जसं जसं वर्णन करतोय तसा होणारा त्रास माझा आता हळूहळू हळूहळू कमी होत आहे, कमी होत आहे. आपणही संसारामध्ये संसाररूपी विंगळीने आपल्यालाही दंश केलेला आहे, यातना होते. देवाकडे जातो, मागतो. भांडारेकरांनी नाही मागितलं. ते भांडारेकर ज्या वेळेला स्वामींच्या सोबत नांदेडला आलेले आहेत, देवाने सांगितलं, भट्टो आज आपण भिक्षेला जात असताना काही आश्चर्य पाहाल, बोलू नका. लीळा ठाऊक आहे आपल्याला. भांडारेकर बोलले आणि त्यामुळे त्यांना ताप आलेला आहे, त्रास व्हायलेला आहे. ते भांडारेकर अशक्त झाले. त्या भांडारेकरांना जगाचा मालक असणारा भगवंत आपल्या मांडीचा आधार देतोय.
काय ताकद आहे ओ भक्तामध्ये. ही भक्ती देवाला अभिप्रेत आहे. हा भाव देवाला अभिप्रेत आहे. आणि आता भांडारेकर इतके थकले, इतकी अशक्ती भांडारेकरांना आलेली आहे. आता प्राण ज्योत भांडारेकरांची मावळते असा क्षण निर्माण झालेला आहे. भांडारेकरांना स्वामींनी आपली जाणू म्हणजे मांडी दिली. भांडारेकर देवाकडे पाहतायत. माझ्या देवालाही भांडारेकरांची ही अवस्था पाहिल्या जात नव्हती. त्या भांडारेकरांना पुन्हा एकदा देव बोलला, भट्टो काल वंचना करू. देवानी सांगितलं, देवा. भांडारेकर देवाला म्हणतायत की देवा, आपण मला आयुष्य देण्याचा प्रयत्न करताय. ते आयुष्य मी घेणार, पण मला एक वचन द्या. काय वचन मागितलं भांडारेकरांनी? मरण हे निश्चित आहे. जो जन्मला तो मरणार आहे. ज जन्मणे आणि म मरणे. जन्म या अक्षरातच म सुद्धा दडलेला आहे. जो जन्मला तो मरणार. उपजे ते नासे, नाचले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे भ्रमत असे गा. फार सुंदर म्हटलेलं आहे. उपजे ते नासे, नाचले ते पुनरुपी दिसे. जे निर्माण झालंय त्याचा नाश होणार आहे. ज्याचा नाश झाला ते पुन्हा येणार आहे. हे घटिका यंत्र, हे घटिका यंत्रासारखं जातं येतं. म्हणून भांडारेकरांनी देवाकडे काय मागितलं? राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. भेद सगळे जाऊ दे, भेद सगळे जाऊ दे. तव रूप निर्मळ पाहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. निर्मळ पाहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. आस नाही दुसरी हा जन्म, आस नाही दुसरी हा जन्म. सगळा वाहिला होऊ दे सेवा प्रभू, होऊ दे सेवा प्रभू. या नश्वरा जीवनी आता राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. असं काही मागता आलं पाहिजे. भांडारेकरांचं डोकं स्वामींच्या जणूवरती आहे. स्वामी भांडारेकरांकडे पाहतायत. भट्टो मागा, आता तरी मागा. कालवंचना करू
आयुष्य हवंय का? भंडारेकरांनी नाही मागितलं, लीळा माहिती आहे आपल्याला. का नाही मागितलं? देवाला विचारलं, देवा ही मांडी मिळेल का बा परत मला? ज्या मांडीची अपेक्षा प्रत्येक बाळाला असते, हो, जगातल्या कुठल्याच सुखाची अपेक्षा लेकरू करत नाही. त्याला गरज नाही आपली आई काळी आहे का, गोरी आहे का, कशी असेल ना, हो, त्या लेकराला तीच पाहिजे. तो म्हणतो का शेजारची काकू जास्त गोरी आहे, मी तिच्या अंगावरती खेळेल. लेकराला गरज आहे का हो याची? नाही ना गरज. देवालाही याची गरज नाही. पण आपण आई वडिलांच्या उदरीत जन्माला येऊन आई वडिलांच्या दुःखांना नाही जाणू शकत. प्रत्येक मुलंही असे नसतात. आमचे आदरणीय बाबुळगावकर बाबा फार सुंदर एक गोष्ट सांगतात, मला सांगायची, नक्की सांगायची, आपल्याला सांगावंसं वाटतं मला, कारण ह्या गोष्टी आवडतात आपल्याला. अतिशय गरीब एका कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक बाळ, जन्माला आला आणि त्याचे वडील त्याला सोडून गेले. गरीब आहे, परिस्थिती नाजूक आहे, पण आईला जाणीव झाली, माझ्या जीवनाचा आधार माझा हा मुलगा आहे, जगावं कुणासाठी. अनेक लीळांचं सुद्धा प्रमाण मला या ठिकाणी आठवतं, पण वेळ कमी आहे, चरित्र खूप मोठं आहे. शांताबाईंना सुद्धा असंच वाटलं होतं, ज्या वसमतच्या आहेत. कुणासाठी जगायचं बा देवा? पती निघून गेला, मुलगा निघून गेला, एक मुलगी विधवा झाली, एकीला काहूर लागलं. त्यावेळेला एकच पर्याय असतो, आत्महत्येचा. कुणासाठी जगायचं? त्या आईलाही असंच वाटत होतं, पती गेला, कुठल्याच प्रकारचा आधार नाही, कुणासाठी जगायचं? पण हा बाळ माझ्या पोटी आहे ना, त्याचा सांभाळ करायचा. गरीब परिस्थिती आहे, रोज लोकांच्या दारावरती जायचं, काम करायचं, आलेल्या पैशामध्ये मुलाला लहानाचं मोठं करायचं. काय काय मुलंही किती गुणवान असतात बघा ना. पाहता पाहता मुलगा आता खेळायला लागला, मोठा झाला, शाळेत जायला लागला, आता मित्र त्याच्या सोबत खेळायला लागली. त्याला वाटायचं सगळ्यांकडे चांगले कपडे आहे, चांगला बूट आहे, चांगलं सगळं काही त्यांच्याकडे आहे, मी मात्र किती गरीब आहे, फाटका सदरा अंगात आहे, चप्पल तुटकी पायामध्ये आहे, माझ्याकडे का नाही? घरी जायचा, आईला म्हणायचा, आई मला पण हवंय ना ग, मला पण वाटतं ना, शेजारच्या मुलाने जर चांगला सदरा घातला तर मलाही वाटतं की मला सुद्धा तो असावा, पायात बूट चांगली माझ्याही असावी, मला वाटतं ना आई. ती आई म्हणायची, बाळा आपण गरीब आहोत रे, आपली परिस्थिती नाही बा, तू खूप मोठा हो, खूप मोठा हो, आणि मोठा झाल्यानंतर सगळं घे बा, तुला जे जे हवंय ना तर सगळं घे, तू गाडी घे, बंगला घे, कपडे घे, सगळं सगळं घे, पण आता मात्र मी नाही देऊ शकत बाळा तुला. त्या लेकराला सुद्धा इतकुसं लहान असणारं लेकरू 7-8 वर्षाचं झालं, त्याला आईची वेदना कळत होती, आईचा अश्रू दिसत होता. आणि एक वेळ असा की आता गावामध्ये यात्रा आहे आणि यात्रेला सर्व मित्र निघाले, त्यालाही वाटलं की आपणही गावातल्या यात्रेमध्ये जाऊ, आपणही पेढा घेऊ, आपणही जिलेबी घेऊ, आपणही खेळणं घेऊ. आई आजपर्यंत तू मला काही नाही दिलं, आज तरी मला 5-10 रुपये दे ना ग, दे ना आई. सगळी मुलं बघ ना किती पैसे आहेत त्यांच्याकडं, मलाही त्यांच्या सोबत जायचं, मला 10 रुपये तरी दे ना आई. आईलाही वाटलं खरंच बा, आजपर्यंत कधीच नाही दिलं याला, काहीच नाही दिलं. शेजारच्या घरी गेली, मी आपल्याकडं म्हणाल तेवढे दिवस कामाला येईल, पण मला 10 रुपये हवे. बाळासाठी ती आई 10 रुपये मागते आणि आता त्या बाळाच्या हातामध्ये ती 10 रुपये ठेवते आणि त्याला विचारते, अरे बाळा आता तू याचं काय करशील, काय घेशील बरं? आई सगळं घेईन मी, सगळं सगळं घेईन, हो मी खेळणं घेईल, मी जिलेबी घेईल, पेढा घेईल, सगळं सगळं घेईन आई मी. त्याचा आनंद पाहिल्यानंतर आईलाही आनंद झाला आणि पळणाऱ्या त्या लेकराला थांबवलं, बाळा 2 घास जेवून जा रे, शेजारच्या काकूनी आपल्याला दूध दिलेलं आहे, बस मी आता चपाती चुरते, ते दूध तुझ्या ताटात ओतते, बस चुलीवर गरम गरम दूध आहे बाळा. आणि म्हणून आईनी बाळाला थांबवलं, त्याची इच्छा नाही पण थांबवलं.
आता तो बाळ आईला म्हणतो, दे ना ग आई, माझे मित्र चाललेत बघ, सगळे चाललेत, तू असंच करते, नेहमी असं करते. आणि पटकन त्या आईला आजूबाजूला काही दिसत नाही. चुलीवरती गरम गरम पातेलं असणारं ती पाहते, काही दिसत नाही. पटकन ती हातानं धरते. जसं ते हातानं पातेलं पकडलं, गरम गरम असणारं पातेलं हाताला चटका बसला. आईचा हुंदका बाहेर पडावा, अश्रू बाहेर पडावा. लक्षात आलं, माझ्या बाळानी जर मला रडताना बघितलं तर हा यात्रेला जाणार नाही. कळतं त्याला माझं दुःख. देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला. देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला. त्या लेकराने आपल्या आईकडे बघितलं. तसाच रडणारा हुंदका त्यांनी आवरला. गेला मित्रांसोबत यात्रेत फिरला. तो दिवसभर फिरला. आता दिवस मावळला. सूर्य अस्ताला गेला होता. सर्व पशुपक्षी आपल्या घराकडे परत फिरले होते. आई मात्र वाट पाहत होती. माझा सोन्या, माझा राजा अजून नाही आला. कुठे गेला असेल, कुठे गेला असेल. शेजारी जाते, विचारते, माझा सोन्या दिसला का, माझा राजा दिसला का. दिवस मावळला, कुठे गेला असेल. विचार करते, रडते, दुःख करते. आणि तेवढ्यामध्ये तिला आवाज आला, आई आई मी आलो, आई मी आलो. यात्रेत गेलो होतो, खूप खूप फिरलो, मजा आली, खूप मजा केली. आई म्हणते, बाळा मजा आली ना. हो आई, खूप मजा आली. काय काय खाल्लंस बाळा. आई सगळं खाल्लं, सगळं. हो, जिलबी खाल्ली, पेढा खाल्ला, सगळं सगळं खाल्लं. आई गाडी घेतली. मी घेतलीस ना बाळा, बरं वाटलं ना तुला. हो आई, सगळं सगळं घेतलं. सगळं झाल्यानंतर आई म्हणते, बाळा माझ्यासाठी काही आणलंस का रे.
हो ना आई, आणलं ना तुझ्यासाठी पण. तू डोळे बंद कर, पण मला द्यायचंय, तुला द्यायचंय. डोळे बंद कर. आईने डोळे बंद केले. आईला कळत नव्हतं माझ्या बाळांनी माझ्यासाठी काय आणलं. तिला वाटत होतं पेढा आणला असेल, हो बर्फी आणली असेल, प्रसाद आणला असेल, काहीतरी माझ्या बाळांनी माझ्यासाठी नक्की आणलं असेल. आईने डोळे बंद केले. आई डोळे बंद केलेच ना हो, आई बंद केले डोळे. हळूच त्या बाळाने आपल्या पाठीमागे असणारी एक वस्तू आईच्या हातावरती ठेवली. आईने स्पर्श होता डोळे उघडले, घट्ट मिठी मारली बाळाला, रडायला लागली. बाळा, काय असेल बरं ती वस्तू? दिवसभर पोरग त्या यात्रेत फिरलं होतं, पण त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. त्या 10 रुपयामध्ये त्यांनी सांडस आणली होती. ती सांडस आईच्या हातावरती ठेवताच आईचा हुंदका नाही आवरता आला तिला. डोळ्यातून अश्रू आले आणि कवटाळून बाळा म्हणते, बाळा कळलं रे मला तुझा किती जीव आहे. माझा अश्रू मी लपवण्याचा प्रयत्न केला ना, पण दिसलाच तुला, मला नाही लपवता आला. काहीच खाल्लं नाही त्या बाळाने. 10 रुपयामध्ये फक्त आईच्या हातावरती सांडस ठेवली होती. बसलेला चटका त्याच्या हृदयाला बसला होता. अशी मुलं जन्माला आली पाहिजे. हा संस्कार महत्वाचा आहे. म्हणून भक्ताचं आणि देवाचं खूप मोठं नातं आहे हो. त्या नात्याकडे आपण पाहत असताना फक्त मागत असतो, काहीतरी देवाला मागत असतो. देवल्य ऋषींनी मागितलं, सर्वांसाठी मागितलं. गोरक्षनाथांना आलेला गर्व देवाने बघितला आणि लक्षात आलं की जाणारी झोळी देवाने थांबवली. चरित्र मला ठाऊक आहे संपणार नाही. दिवस 3 होते, वेळ कमी होता, त्यामुळे चरित्र संपणार नाही मला ठाऊक आहे. तरी पण जेवढं जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि ते गोरक्षनाथांची झोळी दत्तात्रय प्रभूंनी बघितले. आपल्या पायातला खडाव काढला, त्या झोळीच्या दिशेने भिरकावला, तशी ती झोळी खाली आली. दत्तात्रय प्रभूंनी आपलं पात्र त्या झोळीमध्ये ठेवलं. आता ती झोळी लंकेला निघाली. परतीच्या प्रवासात येत असताना झोळीला उशीर झाला. गोरक्षनाथ नित्यनेमाने रोज ज्या वेळेमध्ये येणारी झोळी आज वेळ झाला म्हणून आपल्या तपबलाने सामर्थ्याने पाहतो झोळी का बरं, वेळ कशामुळे झाला असेल. लक्षात आलं माहूर या ठिकाणी कुणीतरी दैवी पुरुष त्याने आपली झोळी उतरवली. स्वतःच्या सामर्थ्यावरती गर्व होता. स्वतःचा गर्व, माणसालाही गर्व येतो, कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा प्रत्येकाला गर्व आहे. आणि म्हणून फार सुंदर एक हिंदी गाणं आपण ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए. तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए. रहना नामो निशान बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान.
है हीरे मोती, मेरे मन मंदिर में ज्योति। तेरे पास है हीरे मोती, मेरे मन मंदिर में ज्योति। इसको तू पहचान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे। मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे। मत कर तू अभिमान। आणि म्हणून कुठलाच अभिमान न करता देवाकडे गेलं पाहिजे. मात्र आपल्याकडे असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा अहंकार होतो ना. गोरक्षनाथांनाही झाला आणि देवासी आता सामर्थ्याची परीक्षा करण्यासाठी गोरक्षनाथ हा माहूर गडावरती पोहोचला. देवाशी स्पर्धा करू पाहतोय. देवाला म्हटलं आपण सामर्थ्य जाणतात. देवालाही वाटलं आता यांचा अहंकार उतरवला पाहिजे. म्हटले हो ठीक आहे म्हणे, मी आता या तलावामध्ये कुठेतरी, या पृथ्वी तलावरती कुठेही मी लपून दाखवतो, आपण मला शोधून दाखवा. दत्तात्रय म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही, तुम्ही लपा, मी शोधणार. आता देवाला काय अशक्य आहे का देवाला काही अशक्य? देवाला सर्व कळतं ना. तुम्ही मनात जरी विचार केला ना तोही देवाला कळतो. आपल्याला वाटतं देवाला काही कळत नाही, गपचिप आपण काहीतरी गोष्टी करत असतो. आता वेळ नाही, नाहीतर मला खूप गाणं सुचलं मस्त. पिते दूध डोळे मिटून, जात मांजराची. म्हणू काय एक कडवं? एक कडवं म्हणतो, नाही आवडत नाही. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. भक्तीचाच ठेवा, उघडद्वार देवाता, उघडद्वार देवा, उघडद्वार देवाता, उघडद्वार देवा. पिते दूध डोळे मिटून, जात मांजराची. पिते दूध डोळे मिटून, जात मांजराची. मणी चोर त्याच्या कारे भीती चांदण्याची. मणी चोर त्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हातानाहे कंप का सुटावा. सरावल्या हातानाही कंप का सुटावा. उघडदार देवाता, उघडदार देवा, उघडदार देवाता, उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा,
द्वार देवा आता उघड द्वार देवा उघड द्वार स्वार्थ तनु भिंतीवरचा आरसा बिलोरी धनु भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अज्ञानाचा तोल सावरावा घडो उघड द्वार देवाचा उघड द्वार आणि म्हणून आपल्याला वाटतं फक्त देव आपल्याला पाहत नाही. वाटतं ना, डोळे बंद करते मांजर दूध पिते, तिला वाटतं मला कोण पाहतंय, पण देवाला सगळं दिसतं, सगळं दिसतं. गोरक्षनाथालाही असंच काही वाटलं असेल आणि तो लपला त्या तलावामध्ये, बेंडूक होऊन लपला. देवाने एका सेकंदामध्ये शोधून काढलं, एका सेकंदात. आता खजील झाला, देवापुढे हात जोडले, उभा झाला. म्हटलं ठीक आहे, आता मी तर हरलो, आता आपण लपा, मी शोधतो. आश्चर्य काय, देव म्हटले ठीक आहे, शोधून दाखव. आता देवाला कोण शोधणार हो? कित्येक ऋषीमुनी वर्षानुवर्ष युगानुयुगे देवाला शोधतायत. देव भेटलाय का? इतका सोपा आहे का तो? इतका सोपा आहे? बाजारला गेले, द्या 10 रुपये किलो, इतका सोपा आहे? हा, बाजारचा भाजीपाला येतो. हा, आठवतं गाणं पण म्हणणार नाही, वेळ कमी. हा, नाही ना तो बाजारचा भाजीपाला, इतका सोपा नाही आहे तो. खूप मोठं त्यासाठी समर्पण लागतं. हा, आणि म्हणून देवाला शोधता नाही आलं. शेवटी खजील होऊन देवाला विनंती करतो, देवा चुकलो रे, नाही शोधता आलं बाबा तुला, प्रगट हो देवा. नाही. देव प्रगट झाले. गोरक्षनाथांच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकलो. ज्यांना आपण सर्वसामान्य समजलो, सर्वसामान्य नाहीत, ईश्वरीय अवतार आहेत. आणि म्हणून त्यांची शिष्य असणारी एक भार्गव कन्या, तिची भेट दत्तात्रय प्रभूची करून दिली. आता देवाला भिक्षा वाढावी आणि म्हणून तिला सांगितलं भार्गव कन्येने. आता वेळ कमी असल्यामुळे थोडंसं गडबडीत सांगणार. उपहार तयार केला. देवांनी म्हटलं नाही, आम्ही भिक्षा घेऊ. देवांनी तिच्या भिक्षेचा स्वीकार केला आणि ती भार्गव कन्या आता विचार करते, देव मागायला सांगतो, काय मागावं? तिने सुद्धा आपल्या भल्यासाठी मागितलं. कोल्हापूर या ठिकाणी असणाऱ्या जीवांच्या भल्यासाठी मागितलं. कारण मायापूर भजन हे प्रेमाला साधन घडवतं. हो, त्यामुळे प्रेम निर्माण होतं देवाचं. देवाच्या ठिकाणी भजन घडणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून तिने देवाला हात जोडून मागितलं, देवा फक्त एकच विनंती आहे की आपण दररोज या कोल्हापुरामध्ये भिक्षेसाठी यावं. दैवल्य ऋषींनी माहूरला निद्रा मागितली. गोरक्षनाथांचे शिष्य असणारे तिने देवाकडे काय मागितलं? कोल्हापूरला भिक्षा. आता 45 भोजन आपल्याला माहीत आहे. स्नान कुठे करतात हेही माहिती आहे. कथा सगळ्या सांगणार होतो, वेळ संपत आलेला आहे. भविष्यात कधी योग आला तर निश्चितच आपण श्रीदत्त कथा पूर्ण करू. कारण की कथा ही एवढ्या लवकर संपणारी नाही आहे. कथेमध्ये खूप तथ्य आहे, खूप मर्म आहे आणि ते जाणून घ्यायचं असेल तर वेळ द्यावा लागतो. आणि म्हणून आजच्या कथेचा वेळ जवळपास संपत आलेला आहे. परंतु मला आवर्जून काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे.
माझ्या जीवनातली ही पहिली कथा आहे. माझं स्वप्न होतं. अनेक लोक कथा करतात, त्या कथेच्या माध्यमातून का होईना त्या देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग मला दिसतो. आणि म्हणून मी म्हटलं माझी इच्छा आहे कोणापुढे व्यक्त करावी इच्छा. आणि म्हणून ज्या वेळेला कोणीच नसतं ना आपलं, त्यावेळेला मित्र मात्र असे खंबीर पाठीमागे उभे असतात ना की तुम्ही करा हो. आणि मित्र कसा असला पाहिजे, त्यांनी आपली पाठराखण कशी केली पाहिजे याचं उदाहरणच द्यायचं असेल ना, तर मला अलीकडच्या काळामध्ये अतिशय गाजलेलं पूर्ण महाराष्ट्रभर हो असं एक गाणं सुचतं बाबा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तुला मित्रवर जर केशव भाऊ सारखा, मित्र असला जवळ जर किशोर भाऊ सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,
सारखा दुःख अडवाला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा क्या बात है वाह त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा बसधडा मैत्री वाचण्यासारखा बसधडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला दुःख अडवायला दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा मायबाप हो, गेली 3 दिवसापासून आपण अतिशय शांततेने या ठिकाणी आलात, सुंदर असा प्रतिसाद दिला. आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर प्रातस्मरणीय अमरावती आश्रमाचे संचालक अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष बाबांच्या शुभचिंतनाने कैवल्यवासी बाबांच्या अगोदरचे बाबांच्या शुभचिंतनाने अनेक आचार्यगणांच्या शुभचिंतनाने या ठिकाणी येण्याचं बळ मला मिळालं. या ठिकाणी आवर्जून ज्यांची उपस्थिती प्रामुख्याने माझं मनोबल वाढवण्यासाठी सातत्याने गेली 3 दिवस आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर महंत श्री केशराज बाबा कारंजेकर, तसेच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर वैद्यराज बाबा आराध्य, आणि ज्यांचा विशेष करून नाम उल्लेख करावा, ज्यांनी खऱ्या अर्थानं पांगळ्या माणसाला आधार देऊन उभं करण्याचं काम केलं, अशी माझी सर्व मित्रगण, ज्यांचा नाम उल्लेख नाही केला तर माझ्या मनाला खंती वाटेल. म्हणून आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय सौरभ दादा बेडकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय धनंजय दादा पांचाळेश्वरला राहतात, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय माझे अतिशय जिवलक राजूदादा चक्रपाणी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय किशोरदादा अमृते, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय केशराजदादा आराध्य, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय केशवमुनी अमृते, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय माधवमुनी अमृते, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय अजयदादा कारंजेकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय विजयराज कारंजेकर, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय अनिलदादा जामोदकर, आणि अनेकही ज्यांचं नाव उल्लेख करावं. तसेच खऱ्या अर्थाने माझा कार्यक्रम तोडके मोडके बोल बोबडे अतिशय दूरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे, समोर माझ्या खुर्चीवरती विराजमान असणारे तरडगाव येथील आमचे दादा
त्यांचं खूप प्रेम आहे. मोठे मोठे कार्यक्रम चालू असताना ते म्हटले, नाही, तुम्हाला मला मोठं करायचं. मोठे तर मोठे आहेतच, मोठ्यांना कुणी मोठं करतं. हो, आमदार आला की सगळेच पळतात, आमच्यासारखं आलं की दंडोतही कुणी करत नाही. पण बाबांनी म्हटलं, नाही, तुम्हाला मला मोठे करायचं. आणि तसंच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमामध्ये अतिशय आत्मा ओतला. माझ्या समोर बसलेले आत्माच आहे बाबा. संगीतामध्ये खूप ताकद आहे. हो, मरत्या माणसाला जिवंत करतं संगीत, थकलेल्या माणसाला उभं करतं संगीत. हां, आणि वारकरी संप्रदायात तर काय म्हणतात, नाद ब्रह्म. आणि म्हणून संगीत खूप महत्त्वाचं आहे. माझ्या शब्दांमध्ये थोडंफार बी वजन जर आलं असेल ना, त्याला कारण आहे आमचे दादा. त्याचबरोबर मुंबईहून ज्यांना बोलवलं, इथून तिथून नाही, सरळ मुंबई. आता उशीर झाला, त्यांची तब्येत बरी नव्हती, जे पेटीवरती आहेत, सुंदर असा लाभ घेतला. आणि त्याचबरोबर तबल्यावरती आहेत आमचे दादा. खूप अतिशय सुंदर त्यांनी शास्त्रीय पद्धतीने तबला वाजवला. त्याचबरोबर माझ्यासोबत मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाहून आलेले आमचे आबा, त्याचबरोबर ज्यांना आम्ही गवळी म्हणतो. आता काय पुन्हा नाव आहे त्यांचं, का म्हणतो हे कधीतरी पुन्हा सांगू, ते महत्त्वाचं नाही. पण ते आले, सर्वांनी मला आधार दिला, उभं केलं, पांगळ्या माणसाला खऱ्या अर्थानं उभं केलं. म्हणून आज मला खऱ्या अर्थानं असं वाटत आहे की जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक झालं. आणि तुकोबांचे काही शब्द आठवतात, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आणि तो गोड दिवस झाला असेल, त्याला कारण आपण सर्वजण आहात. किती शांततेने मी पाहत होतो, किती शांततेने, प्रसन्नतेने आपण या ठिकाणी मला ऐकत होतात. त्यामुळं संपूर्ण ग्रामस्थ लोकांचे, आजूबाजूच्या पंचक्रोशीतून आलेल्या सद्भक्तांचे, मंदिराचे व्यवस्थापक, ज्यांचंही मोलाचं सहकार्य असेल, खारीचा वाटा असेल, त्या सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो. आणि आपला फारसा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी, संसार व्यसनी पडो नेदी, संसार वसनी पडो नेदी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम. वागुगाची भ्रम नको देवा, वावुगाची भ्रम नको देवा, नको देवा, नको देवा. देवा माझे मन
लागू तुझे चरणी देवा माझे मन लागू तुझे चरणी पायी तीर्थयात्रा मुखी दत्त नाम पायी तीर्थयात्रा मुखी दत्त नाम मुखे दत्त नाम देवा मुखे दत्त नाम मुखे दत्त नाम देवा मुखे दत्त पायी तीर्थयात्रा मुखे दत्त नाम हाती माझा नेम सिद्धी हाती माझा नेम सिद्धी सिद्धी देवा माझे मन लागू तुझे चरणी देवा माझे मन देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडो देवी संसार व्यसनी पडो देवा माझे मन लागू तुझे चरणी देवा माझे मन लागू तुझे चरणी देवा माझे मन लागू तुझे चरणी लागू तुझे चरणी लागू तुझे चरणी